सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या व्यक्तिमत्वापुढे आज विरोधक टिकणार नाहीत आणि तुम्ही तुमची कामं अगदी व्यवस्थित पूर्ण करू शकाल. तरुणांना काहीतरी चांगले यश आज मिळू शकतं. आत्ता तुम्ही तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. घरातल्या एखाद्या कामासाठी तुमचा जास्त खर्च होऊ शकतो. कोणाबद्दलही वाईट विचार तुम्ही मनामध्ये आणू नका. भागीदारीतले व्यवसाय नेहमीसारखे चालत राहतील. नवरा बायकोतलं नातं चांगलं राहील. तुमची तब्येतही ठीक राहील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला अनेक अडचणींमधून बाहेर काढेल. कुठलंही चुकीचं किंवा बेकायदेशीर काम तुम्ही आज करू नका. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही जागा बदलण्याचा विचार करत असाल तर हे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज पैशांचे नवीन मार्ग खुले होतील आणि आर्थिक परिस्थितीमध्येही सुधारणा होईल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला अनेक अडचणींमधून बाहेर काढेल. कोणतंही चुकीचं किंवा बेकायदेशीर काम तुम्ही करू नका, ज्यामुळे तुमची बदनामी होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांचा अनुभव आणि मदत तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. तुमच्या व्यवसायातले निर्णय विचारपूर्वक आणि गंभीर्याने घेण्याची गरज आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की या काळामध्ये तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काही बदल तुम्हाला जाणवतील. या बदलांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील चांगला परिणाम होईल. तुम्हाला फक्त तुमची ऊर्जा एकत्र करून नवीन योजना आखण्याची गरज आहे. एखाद्या मोठ्या आणि आदरणीय व्यक्तीशी वाद घालू नका किंवा मतभेद ठेवू नका. लक्षात ठेवा, मेहनतीनेच नशीब मिळतं. व्यवसायामध्ये आज काही चांगल्या आणि फायदेशीर गोष्टी घडतील. घरामध्ये वाद होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या. आज तुमची तब्येत उत्तम राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची परिस्थिती तुमच्या बाजूने राहील, परंतु भावनांपेक्षा बुद्धी आणि युक्तीनं काम करणं हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. एखादा मित्र किंवा जवळची व्यक्ती अचानक तुमच्या घरी येऊ शकते. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची गरज आहे. शांतपणे परिस्थितीवरती तुम्ही चर्चा करा. राग आणि घाई तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. व्यवसायामध्ये तुमचं नियंत्रण राहील. घरातल्या छोट्या मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे तुम्ही लक्ष बिलकुल देऊ नका. डोकेदुखी आणि थकवा तुम्हाला आज जाणवू शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की हा काळ आत्मचिंतन आणि आत्मविश्लेषणाचा आहे. इतरांच्या प्रभावाखाली तुम्ही आज येऊ नका. तुमच्या तत्वांनुसार तुम्ही काम करत राहा. यामुळेच तुम्हाला यश मिळेल. नोकरी आणि मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांसाठी यशाचे योग दिसत आहेत. एखादी महत्त्वाची वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती आहे. तुमच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. चालू असलेल्या कामांमध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. या काळामध्ये व्यवसायाशी संबंधित बाह्य कामांवरती तुम्ही जास्त लक्ष द्या. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की मालमत्तेशी संबंधित कुठलंही काम करण्यासाठी आजचा दिवस हा फार चांगला आहे. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा तुमचा प्लॅन ठरू शकतो, त्यामुळे तुमचं मन शांत वाटेल. एखाद्या प्रिय मित्राकडनं भेटवस्तू तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे थोडासा ताणतणाव येऊ शकतो. या काळामध्ये तुमची मानसिक स्थिती तुम्ही मजबूत ठेवा. लवकरच परिस्थिती सामान्य होईल. सामान्यांना घाबरण्याऐवजी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला आज एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो. घरातलं वातावरण चांगलं आणि शिस्तबद्ध राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की या काळामध्ये तुम्हाला भाग्य प्रत्येक परिस्थितीमध्ये लढण्याची शक्ती देईल. वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. तुमच्या निर्णयाला आज महत्त्व द्या. इतरांवरती विश्वास ठेवणं आज योग्य ठरणार नाही. सर्व जबाबदाऱ्या तुम्ही स्वतःवर घेण्याऐवजी त्या वाटून घ्यायला शिका. कारण इतरांच्या समस्यांमध्ये पडल्यानं तुमच्या वैयक्तिक कामावरती परिणाम होऊ शकतो. व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य ते फळ मिळेल. तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. कामासोबतच तुम्हाला योग्य आरामाचीही गरज आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला वाटेल की एखादी दैवी शक्ती तुमच्यासाठी काम करते. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासानं आणि मेहनतीनं कुठलीही गोष्ट मिळवू शकाल. काही नकारात्मक परिस्थिती तुमच्या समोर येईल, परंतु तुम्ही ती सहजपणे सोडवू शकाल. त्यामुळे त्याची काळजी करू नका. या काळामध्ये मुलांचं योग्य मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. व्यवसायाच्या दृष्टीनं परिस्थिती आज खूप चांगली राहील. कुटुंबासोबत मनोरंजक कामांमध्ये तुम्ही थोडासा वेळ घालवाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत ठीक राहील. गेल्या काही काळापासून चाललेली एखादी समस्या सुटेल. खूप दिवसांनी मित्रांची साथ मिळाल्यानं सर्वांना आनंद आणि उत्साह वाटेल. रोजच्या जीवनातनं तुम्हाला थोडासा आराम मिळेल. लक्षात ठेवा की तुमच्या बोलण्यानं एखादा प्रिय मित्र नाराज होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित सर्व कामं कुठल्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होऊ शकतात. नवरा बायकोचे संबंध आज चांगले राहतील. तब्येतही ठीक राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा काळ खूप चांगला आहे. करिअर, अध्यात्म आणि धर्माच्या प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या क्षमतांचा योग्य तो वापर करू शकाल. तुमची संवेदनशीलता तुम्हाला समाजामध्ये मान मिळवून देईल. कधीकधी विनाकारण छोट्या गोष्टींवरती राग आल्यानं घरातलं वातावरण बिघडू शकतं. तुमचा हा दोष दूर करणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये यश मिळवण्याचा हा काळ आहे. तुमच्या कामाचा वेग वाढेल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की गेल्या काही काळापासून चाललेल्या धावपळीतून आराम मिळवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही थोडासा वेळ घालवा. शांत वातावरणात राहिल्यानं तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. कलात्मक आणि सर्जनशील कामांमध्ये तुमची आवड निर्माण करण्यासाठी हा योग्य काळ आहे. मुलांसोबत थोडासा वेळ घालवणं गरजेचं आहे. त्यांच्या कामांवरती आणि संगतीवरती लक्ष ठेवा. तुमच्या कुठल्याही समस्येवरती जवळच्या मित्राशी तुम्ही बोला. या काळामध्ये व्यवसायावरती जास्त लक्ष देण्याची गरज आहे. घरामध्ये योग्य व्यवस्था आणि सामंजस्य राहील. थकव्यामुळे मायग्रेन किंवा मानेचं दुखणं होऊ शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की या काळामध्ये ग्रहांची स्थिती तुम्हाला आर्थिक योजनांशी संबंधित कामावरती लक्ष केंद्रित करण्याचा इशारा देते. फालतू कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. घरामध्ये एखाद्या अविवाहित व्यक्तीच्या लग्नाची बोलणी होऊ शकते. इतरांवरती जास्त विश्वास ठेवणं आणि त्यांच्या बोलण्यात येणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. चुकीच्या मनोरंजनामुळे तरुण मुले त्यांच्या करिअरमध्ये नुकसान करू शकतात. व्यवसायामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट सध्याच्या परिस्थितीमुळे यशस्वी होणार नाही. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.